दिलं आणि ज्या शासन दरबारी ज्यांचा निकाल होईल किंवा ज्या मान्य होतील त्या त्यांनी अधोरेखित करून प्रलंबित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचं मान्य केलं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जो ग्रामस्थ निर्णय घेतील त्या निर्णयाला बंधनकारक राहून जर ग्रामस्थ म्हणले आपल्याला त्यांनी दिलेल्या मान्यता मान्य नाही तर उपोषण आहे असं ठरलं ना स्थगित करायचं तात्पुरतं. नाही पहिलं ग्रामस्थांना विचारून मी एकटा कारण मला पूर्ण गावाने आसपासच्या 4 गावांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे मी आता या परिस्थितीमध्ये नाही का मी स्वतः निर्णय घेईल. जे ग्रामस्थ सांगतील उपोषण थांबवायचं, जर ग्रामस्थ म्हणले थांबवायचं तर थांबलं, नाही म्हटले तर आम्ही सगळे या ठिकाणी सकाळी मी एकटा बसलो. माझ्यासोबत पुणे जिल्हा आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष वैभवजी टेमकर, सुनीलजी खिल्लारी, चव्हाणसाहेब असतील आणि ग्रामस्थ, मग त्यामध्ये आमच्या मनीषाताई खिल्लारी असतील किंवा दत्ता लामकडे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उपोषण चालू झालं. परंतु आता उपोषण स्थगिती करायची हे ग्रामस्थ ठरवतील, ते एकटा प्रकाश लामकडे ठरवणार नाही. मंत्री जर 15 दिवसामध्ये या भागामध्ये आपल्या म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये स्पेशल बिबट्यांसंदर्भात मिटिंग लावणार असतील तर त्या दिवसापर्यंत फक्त आपल्याला हा प्रश्न कशा पद्धतीने हाताळला जातोय याची आपण वाट बघणार आहोत. आणि वाट बघितल्यानंतर आम्ही त्यांना जे पत्र दिले किंवा त्यांनी आम्हाला जे पत्र दिले उपोषण स्थगिती संदर्भातलं, तर या पत्राचा विषय असा आहे की ज्या दिवशी वनमंत्र्यांच्या चर्चेनुसार वनमंत्र्यांसोबत आमच्या जी कमिटी गावातले असतील त्यांची चर्चा होईल, त्या दिवशी जर योग्य अशा पद्धतीचे निर्णय झाले नाहीत तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून याच ठिकाणी प्रकाश लामखडेंसोबत आमचे ग्रामस्थ त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. अशा पद्धतीनं आजचं उपोषण स्थगित होतंय, तात्पुरतं स्थगित झाले. वनमंत्र्यांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी हे उपोषण योग्य मार्ग नाही निघाला तर दुसऱ्या दिवसापासून परत चालू आहे. पाण्याची बाटली मॅडम कधी? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सकाळपासून वेळ दिला आणि थँक्यू. आणि साहेब तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमचंही आभार.